त्या ठिकाणी इंडियन आर्मी सारख्या त्या ठिकाणी कमांडिंग म्हणून त्या ठिकाणी सोपेखोरी सारखे मुस्लिम भगिनी त्या ठिकाणी काम करत होते, एक सैनिक म्हणून. म्हणजे या जातीसाठी नाही पक्षासाठी जसं प्रतिज्ञा या ठिकाणी छापून घेतलंय की एकत्र येऊ फक्त महाराजांसाठी, तसं एकत्र येऊ फक्त देशासाठी. आणि आपल्याला सगळा देश एकत्र पाहताना आपण पाहिला आणि आपला प्रत्येक सैनिक त्या ठिकाणी लढत होता. आज उमेश भाऊंनी जी तळमळ व्यक्त केली, हा माणूस बॉर्डरवर थांबलेला आहे, सैनिकाला माहित असत तिथली परिस्थिती काय. त्याच्यामुळे उमेश भाऊंनी जी भावना व्यक्त केली ती खरोखर तळमळीची होती. मी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना तुम्ही बोलायची संधी दिली याबद्दल मी खरं तर प्रतीक भाऊ जाधव सगळ्या मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करत असताना आपल्या सर्व उपस्थितांना या ठिकाणी आश्री भाऊंनी सांगितलं की महिला भगिनींचं ऑपरेशन सिंदूर काय होतं, यांनी याबाबत खरं तर आपल्या महिला भगिनींचं सुरक्षा राहण्यासाठी खरं तर आपला इंडियन आर्मीवर जो विश्वास आहे, आपल्या भारतीय सैन्यावर आपला जो विश्वास आहे, नक्कीच याला आपल्या सगळ्यांच्या वतीने नक्कीच आपला अभिमान आहे. सगळ्यात पहिलं आपल्यासाठी इंडियन आर्मी, नंतर आपण. ज्यावेळेस आम्ही बॉर्डरवर जातो ना त्यावेळेस तिथला सैनिक आम्हाला सांगतो की जो सैनिक आपल्यासाठी दिवस रात्र जागा आहे त्याच्यामुळे आपण इथं सुरक्षित आहे, त्याच्यामुळे आपण इथं बोलू शकतो, जयंती करू शकतो. ही सगळी गोष्ट जी होती ती फक्त आपल्या इंडियन आर्मीमुळे होती. एकदा इंडियन आर्मीला पण आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून सॅल्यूट करतो. आणि पुढेच एकदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झालात, मी सगळ्यांच्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.